ही अशी बाटली दिली जाते. हे तुम्हाला दिसते का? ही तुम्हाला ही बाटली दिसत असेल, ही बाटली दिलेली जाते. आता ही तुम्हाला 10:30च्या पहिलेच टाकायची आहे. आणि त्या दिवस काहीच म्हणजे खायचं असं आंबट तेलकट नाही खायचं आहे. थोडंसं घसा वगैरे दुखला तर कोमट पाण्यात धुवून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा पण एक प्रश्न असेल की कधी चालू असतं कधी बंद असतं. मला तर वाटतं 12ही महिने ते चालू असतं. सर्वांना प्रथम जय शिवराय. मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ना की लोणावळा कशासाठी प्रसिद्ध आहे, टुरिस्ट पॉईंट. पण आपण आज लोणावळा जाणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे का लोणावळा का जायचं आहे आपल्याला? कावीळचं औषध जे म्हणतो ना ते आपल्याला तिथं घेण्यासाठी जायचं आहे. आणि ते ठिकाण कोणतं आहे, कावीळचं औषध वगैरे जे असेल ते ठिकाण कुठे आहे, किती वाजता जायचं आहे, तर त्याच्यावर मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे. बऱ्याच लोकांना कावीळ झालेली असते. म्हणतात एक पिवळी कावीळ आणि एक पांढरी कावीळ. मला पिवळी झालेली म्हणजे नॉर्मलमध्ये पण त्याच्यावर जे औषध म्हणावं ना ते व्यवस्थित मिळत नाही. तर आपल्याला आयुर्वेदिक जे औषध आहे म्हणजे फ्रीमध्ये ते लोणावळ्यात मिळतं. आणि बरीचशी म्हणजे महाराष्ट्रभरातील बरीचशी लोक लोणावळा येत असतात. तर मित्रांनो, आपण लोणावळा जाणार आहोत आणि बघणार आहोत ते औषध कुठं मिळतं आणि किती वाजता जायचं आहे आणि फ्री पण मिळतं का. तर चला तर मित्रांनो, आपण जाऊ लोणावळा. आणि तुम्हाला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे कोणी नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर मित्रांनो, आपण जाऊ लोणावळा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे लोणावळा स्टेशन. त्या स्टेशनपासून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भला मोठा टॅच्यू लागेल. त्या टॅच्यूजवळून तुम्हाला रस्ता आहे, तिथून जायचं आहे. आणि तुम्ही विचारलं कोणाला पण लोणावळा तर तुम्हाला सहज कोणी पण सांगेल त्याचा ॲड्रेस. तर तिथं रेल्वे स्टेशनला उतरल्या विचारून घ्या, तुम्हाला ॲड्रेस वगैरे एकदम क्लिअर सांगून देतील. मित्रांनो, जसं तुम्ही लोणावळ्यात गेले ना, लोणावळ्यात तुम्ही रेल्वे स्टेशनजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भला मोठा तिथं टॅच्यू आहे. टॅच्यूजवळ गेले तर तिथं त्यांच्या पुतळ्याजवळ तुम्ही गेले, तिथून एक राईट म्हणजेच तुम्हाला समोर दिसत असेल उडुपी रेस्टॉरंट. उडुपी रेस्टॉरंट आहे, तिथून त्या गल्लीत थोडंसं आतमध्ये शिरायचं आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला राईट मारून समोर रसिकलाल शाह यांचं भलं मोठं तिथं शॉप दिसेल. समोर जे दिसत आहेत तुम्हाला ते साहेब, ते तिथं तुम्हाला सूचना करत असतील. सॉरी, हिम्मतलाल देवचंद शहा, माझ्याकडनं चुकीचं तुम्हाला नाव सांगितलं गेलं. तर मित्रांनो, तिथं तुम्हाला दिसत असेल तिथं त्यांनी बोर्डमध्ये स्पष्ट लिहिलं की त्या दिवस काही पदार्थ खाऊ नये, दारू वगैरे पिऊ नये, असं पूर्ण व्यवस्थित माहिती वगैरे तिथं दिलेली आहे. तर मित्रांनो, सकाळीच मी गेलो होतो. 7 वाजेपासून गर्दी जमायला सुरुवात होती. कमीत कमी 5-50 लोक जमा झाली. तर त्यांना एकदम तिथं एक छोटीशी आपण म्हणू शकतो की प्लास्टिकची बाटली असते, त्या बाटलीत कमीत कमी एक 5-6 ड्रॉप पडतील एवढं ते औषध दिलं जातं. तर मी सकाळी गेलो होतो तेव्हा तिथं गर्दी झालेली होती. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक पण आले होते. आणि ही समोर तुम्हाला जी लाईन दिसते ते सर्व ज्यांना कावीळ झालेली आहे ते तिथं होते. आणि ते जी आपल्याला औषधाची बाटली देतात त्याच्या पहिले ते आपल्याला एक साऊंड बॉक्स आणतात आणि त्याच्यात माहिती देतात त्या दिवस तुम्हाला काय खायचं नाही आहे किंवा नियम पाहून यायचे, कोणतंही मद्यपान करून धूम्रपान करून तिथं येऊ नये असं पण ते स्पष्ट सांगतात. आणि मित्रांनो, ही सेवा फ्रीमध्ये तुमच्याकडं ₹1ही आकारला जात नाही. समोर जे मित्रांनो तुम्हाला हे जे मिळणार आहे औषध हे 7:30 ते 8:30च्या दरम्यान मिळणार आहे. तर लवकर जावं. आणि जिथं ट्रेन आहे म्हणजे लोणावळा ट्रेन आहे, तुम्हाला जास्त खर्च पण येणार नाही. ही अशी बाटली दिली जाते, हे तुम्हाला दिसते का? ही तुम्हाला ही बाटली दिसत असेल, ही बाटली दिलेली जाते. आता ही तुम्हाला 10:30च्या पहिलेच टाकायची आहे.
आणि त्या दिवस काहीच म्हणजे खायचं असं आंबट तेलकट नाही खायचं आहे. थोडंसं घसा वगैरे दुखला तर कोमट पाण्यात धुवून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही बाटली बघा तुम्ही, मी 10:30च्या पहिलीला ट्राय करणार आहे. आणि थोडंसं वरती आकाशाकडे बघायचं आहे नाकात टाकून, जबरदस्त. आणि हे बघा, हे लोणावळ्याचं स्टेशन सकाळी चालतो आणि आत्ता मार्चचा महिना स्टार्ट झालेला आहे, पण एवढी गर्दी आहे ना, भयानक गर्दी असते तिथं. सकाळी सकाळी काहीतरी 43 लोकं होती. तर मित्रांनो, कमी खर्चात जर तुम्हाला कावीडमध्ये तुम्हाला म्हणजे फ्रीमध्ये या गोष्टी मिटवायच्या असेल ना, तर नक्की लोणावळा या. तर हा पण एक प्रश्न असेल की कधी चालू असतं कधी बंद असतं. मला तर वाटतं 12ही महिने ते चालू असतं. आणि विशेष म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला पहिले ते सांगतात, सूचना देतात की त्या दिवस तुम्ही ना कसं काय नियम काय पाळायचे. दारू वगैरे पिऊन तुम्ही ह्या गोष्टी दारू प्यायची नाही त्या दिवस. दारू वगैरे पिऊन अजिबात तिथं तुम्ही यायचं नाही. त्या दिवस तुम्ही अजिबात घ्यायचं नाही. आणि त्या दिवस तुम्ही झोपायचं नाही. सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सांगितलं, त्या दिवस तुम्ही अजिबात झोपायचं नाही. हे अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलेले. तुम्हाला कसा वाटला हा लॉग? कारण काय माहिती आहे का, की याचं औषध तुम्ही घेतलं ना तर नियम पण पाळायचे. त्या दिवस तुम्हाला झोपायचं नाही आहे. आणि विशेष म्हणजे 10:30च्या आसपास ते घ्यायचं. जर पहिल्या दिवशी तुम्ही यूज नाही केलं ना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही यूज करू शकतात. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्या दिवस काहीतरी हेवी जेवण नॉनव्हेज खायचं नाही, दारू पिऊन जायचं नाही, असं त्यांनी नियम सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, शेवट हे कावीडचं औषध आहे, हे आपल्या रिस्कवरच घ्यायचं असतं. हा सांगतोय म्हणून घ्यायचं किंवा तो सांगतोय म्हणून घ्यायचं असं करायचं नाही. आणि हा लॉग मी त्यासाठी बनवला होता की ज्यांना गरजू लोक आहेत. कारण कावीड खूप खर्च करावा लागतो मित्रांनो, बरी होत नाही. तिच्या असं म्हणतात की फाटे फुटतात, म्हणजे आजाराला अजून निमंत्रण ती देत असते. तर मला पण कावीड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ना औषध मी हे घेतलेलं आहे. आणि बघू आता काय रिझल्ट काय येतो काय माहीत. पण तुम्हाला कुठं जास्त जायची गरज नाही, कारण लोणावळ्याला तुम्हाला ट्रेन पण असं म्हणजे 10, 20, 30, 50 रुपयामध्येच येत पुण्याहून. किंवा तुम्ही अदर महाराष्ट्रातून कुठून पण याल तर पुण्याला या आणि 10-20 रुपयामध्ये तुम्ही ट्रेनला पोहोचणार. तुम्हाला वेळ पण तुमचा वाचतो. कारण काय आहे, थोडाफार तर खर्च करावा लागतो आपल्याला, विशेष असा आहे. तर हे लोणावळ्यामध्ये मित्रांनो अतिशय स्टेशनजवळच आहे. उतरल्या तुम्हाला कोणी पण सांगेल. आणि प्लीज सकाळी यायचा प्रयत्न करा. 6-7 वाजता, 10:30च्या आतपर्यंत जे औषध मिळतं, नंतर मिळत नाही. आणि त्याचा नियम पण आहे, नियम तिथं ऑलरेडी तुम्हाला सांगितला जातो. तर मित्रांनो, हे औषध घेताना तेवढी काळजी घ्या. तर मित्रांनो, तुमचा निरोप घेतो. आणि हा लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्याला कावीड झालेली आहे आणि उपचारासाठी पैसे नाही आहेत, त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा लॉग आहे. तर मित्रांनो, घेतो तुमचा निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे.